नीट पेपरफुटीचं प्रकरण, त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेतील अनियमितता, आखाती देशातील युद्धाचे सावट अशा सगळ्या प्रकरणात सरकार कोंडीत अडकले. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक काल दिल्लीत पार पडली. प्रादेशिक पक्षांना दिलेली सन्मानाची वागणूक आणि सरकारविरोधात लढण्याचा निर्धार ही दोन वैशिष्ट्ये या बैठकीतून दिसून आली. 2024च्या लोकसभेला सामोरे जाण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक काल दिल्लीत पार पडली. या बैठकीत प्रमुख 5 मुद्दे उपस्थित करण्यात आलेत. या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारण्याचा आणि त्याविरोधात लढण्याचं नियोजन इंडिया आघाडीने केले. तेव्हा हे 5 मुद्दे कोणते आहेत? इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रादेशिक पक्षांचं स्थान काय असणार आहे? टीएमसी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स अर्थात इंडिया आघाडी, या आघाडीच्या स्थापनेचा इतिहास पाहिला तर 23 जून 2023 रोजी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची पहिली बैठक बिहारची राजधानी पटना येथे झाली होती. विशेष म्हणजे या बैठकीला बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील उपस्थित होते. त्यानंतर इंडिया आघाडीची स्थापना झाली होती. त्यावेळी 26 पक्ष या आघाडीत सहभागी झाले होते. काल झालेल्या बैठकीची परिस्थिती लक्षात घेता 25 घटक पक्ष उपस्थित होते. या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या 5 मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झाले याची माहिती घेण्याआधी या बैठकीत कोणते पक्ष उपस्थित होते आणि कोणते पक्ष उपस्थित नव्हते हे बघूया. तर पक्षांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा अशा महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांची या बैठकीस उपस्थिती होती. इंडिया आघाडीसाठी ही जमेची बाजू असली तरी 3 पक्षांची अनुपस्थिती इंडिया आघाडीसाठी जमेची बाजू असणार नाही असं म्हणता येईल. या 3 पक्षातील एक म्हणजे आम आदमी पार्टी. आगामी पंजाब आणि गुजरात निवडणुकीत आम आदमी पार्टीला प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसशी सामना करायचा आहे. विशेषतः पंजाबमध्ये काँग्रेस हाच प्रमुख विरोधक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीने बैठकीपासून फारकत घेतल्याचं बोललं जात आहे. बाकी 2 पक्षांचा विचार करता इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या डीएमकेने या बैठकीला उपस्थिती दर्शवली नाही. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि डीएमके यांच्यातील मतभेद वाढले. लोकसभेत बसण्यासाठी दुसरी जागा द्या यापासून सुरू झालेला मतभेदाचा प्रवास इंडिया आघाडीच्या बैठकीत अनुपस्थितीत राहण्यापर्यंत वाढलाय असं दिसतं. डीएमके सोबतच ज्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसनं समर्थन दिलं असा विजयचा पक्ष टीव्हीके देखील या बैठकीस अनुपस्थित राहिला. तामिळनाडूचा विचार करता राज्यात एकूण 39 लोकसभा मतदारसंघ आहेत. अशा स्थितीत दोन्ही प्रमुख पक्ष जर विरोधात गेल्यास इंडिया आघाडीसाठी धोक्याची घंटा असू शकते. तेव्हा या 3 प्रमुख घटक पक्षांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नीट आणि सीबीएसई प्रकरणात जी काही अनियमितता आणि घोळ झालाय त्याविरोधात बरंच वातावरण ढवळून निघालंय. आतापर्यंत बऱ्याच जणांना या प्रकरणात अटक देखील झाली. तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलाय. असं सगळं असताना अद्याप शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला नाही. त्यातच कॉक्रोच जनता पार्टी या सोशल मीडियावरील प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या तरुणांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलाय. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या संदर्भातील SIR प्रक्रिया आणि निवडणुकीतील घोटाळे या विषयावर सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्यात येईल असा मुद्दा उपस्थित केलाय. पश्चिम बंगाल निवडणुकीत बराच घोळ असल्याचं ममता बॅनर्जी यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यालाच अनुसरून हा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच सध्याचं आर्थिक संकट, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न अशा विषयावर मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक घेण्यात येईल असेही ठरवण्यात आले आहे. पुढची बैठक हैदराबाद या ठिकाणी होईल. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी पावसाळी अधिवेशन सुरू होईल तेव्हा इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय साधला जाईल. यासाठी अधिवेशन काळात दररोज सकाळी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात समन्वय बैठक आयोजित करण्यात येईल. हे 5 मुद्दे निश्चित करून यानुसार सरकारला विरोध करण्याचा प्रयत्न असेल. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबत या बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली नाही. मात्र प्रादेशिक पक्षांना अधिक सन्मानाची वागणूक दिली गेली असं म्हणता येईल. डीएमके सारखा महत्त्वाचा पक्ष दुरावल्यानंतर उर्वरित पक्षांशी सलोख्याचे संबंध राखणे हे काँग्रेसला क्रमप्राप्त आहे. या 5 मुद्द्यांचा विचार केल्यास प्रादेशिक पक्षांच्या भूमिकांचा प्रभाव या मुद्द्यांवर दिसून येतोय. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला. त्याला अनुसरून सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अशी बैठक सातत्याने घेण्यात यावी अशी सूचना केली होती. त्याला अनुसरून दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला जावा अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर हे होते इंडिया आघाडीच्या बैठकीतील 5 मुद्दे.
यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.